जय श्री केदार मित्रांनो, आज आम्ही केदारनाथला पोचलो आहे कालच आणि आपण आता चालू दर्शनाला. आणि आता आम्ही जस्ट आहो जो ओम आहे ना त्याच्या जवळच तिथे जाऊन मग दर्शनाला जाऊ. बघूया दर्शन भेटते काय ते. आज थोडा लेट झाला, थोडा प्रॉब्लेम झाला होता आमचा, लेट झाला तर बघूया. आणि इथला नजारा आता वाटतोय ना मागचा तर बघू शकता तुम्ही काय दृश्य दिसतंय. जस्ट पाठीमागा पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत. आपली लाल टोपी घातलेली आहे गोल्यांची आणि मी पंकज आणि विजय हे अजून चाललोय. बाकीचे पोरं पूर्ण ढग खाली उतरलेले आहेत केदारनाथवर. हा बघा तो वरती पूर्ण बर्फाचे डोंगर आहेत. तोंडातनं प्रत्येकाचा वाफ निघते बर्फाची. आपण मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे आणि इथला वातावरण बघा कसला भारी वाटतोय. थंडी तर आहेच, बर्फ आहे तर तिथे थंडी असणारच. गर्दी तर फुलच आहे, दर्शनाला गर्दी बघितली. आणि जर झालेला आहे आणि आता मी आपला कोली लुक केलेला आहे, तुम्हाला दाखवतोच. जसं की मी कोली लुक केला आहे आणि केदारनाथच्या मंदिराजवळच आहे. हा बघा केदारनाथ मंदिरच्या जस्ट बाजूलाच. पण मंदिरच्या पाठीची भीमशिला आहे ना त्याच्या जस्ट जवळ आलं बाबा हीच ती भीमशिला. आणि आपले मित्र पण इकडेच आहेत. काय बघू तुम्हाला तो दगड म्हणजे भीमशिला बोलत तो. मित्रांनो फोटो तर खूप काढून आलेले आहेत. मंदिराच्या जवळच आहोत आम्ही आणि वातावरण एकदम कसला वाटतोय भारीच. मंदिराच्या जवळ व्हिडिओ फोटोज काढतोय. मित्रांनो हा आपला जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं सर्वांचा. आणि आता आम्ही लगेचच खाली जाणार, म्हणजे परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. साधारण 20-22 मिनिट परत रिटर्न जायचं आहे आणि मग आपण रूमवर जाऊन पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. तर मित्रांनो फोटोशूट तर खूपच झालेला आहे आणि अजून फोटोज काढतात आहेत. बाकीचे किरण आमचा लाईन मध्ये अजून ज्याला दर्शनाला खूप वेळ होणार आहे. जितू वगैरे अर्धे खाली गेलेत आहेत आणि आम्ही इकडे मंदिरचा व्ह्यू बघा एकदम पूर्ण ऊन आलाय आणि मागचा जो डोंगर आहे ना बर्फाने भरलेला आहे पूर्णच्या पूर्ण बर्फाने भरलेला आहे. अजून आम्ही इथे खाली आलात ना जातावेळी ते कित्येक जण घोड्याला भेटतील आणि ह्या घोड्यावर बसून तुम्ही जाऊ शकता. जाताना काही घेतात त्यांचं काय चार्ज असेल 2000-3000 चार्ज घेतात, पण ते डायरेक्टलीच गौरीकुंडला सोडतात. पण आपण चालत जाणार आहोत परत आल्या तसेच. कित्येक घोडे बघायला दर्शन फोटो वगैरे सर्व काय करून आम्ही आता 11 वाजता टेंट सोडतो. अर्धी पोरे पुढे गेलीत आहेत. मी किरणने राजा तिघजण शेवट चालणार आहोत, कारण का ह्या दोघांना उशीर झाला दर्शनाला. पण आता आम्ही चाललोय तिघा पण टेंट सोडून. राहिला असेल तर चला. जय श्री महाकाल. चलो चाललो आता. अरे चाललोच ना आता. चाललो आम्ही चाललो ना. फिर मिलेंगे दोबारा इन वादियों में. आम्ही बघा इथून आलो शॉर्टकटने येतावेळी आणि इथे येऊन थांबलोय राजा, किरण, मी. आणि इथून आता सरळ जायचं आहे. आणि आत्ता वाजलेत 12. 11 वाजता सुरू केलं आणि 12 वाजलेत. 11:15 इथे पोचलो आम्ही शॉर्टकटने. आता इथून जाऊ आपण. मित्रांनो आम्ही साधारणतः 11 वाजता सुटलो आणि आता वाजला 1. आणि 1 वाजता आम्ही उतरता वेळी आम्हाला भेटलं तर म्हणजे आपला ज्ञानदीप विजयागरचा. तुम्हाला माहिती असेलच
आपला मित्रच आहे, अगोदर पण आपल्या सोबत होता. आणि किरण, मी, ओमकार आणि राजा चौघाजण इथे आहो. राजी एक चढाव चालू आहे आता आणि आपण उतरतोय. आपला गावाला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. बाकीचे पोरं भेटले ना तुला कोण? आणि चांगला तुला कसं वाटतं आता इथपर्यंत आला? 700 रुपये माहिती नाही कसं चढायचं आहे. तिथे जन्नत आहे. जन्नत तर आहेच. आता बघूया, सर्व भोले बाबाच्या आशीर्वादाने आता चढाई सुरू करतोय मी आणि एकटाच चढतो पुढे. आणि एकटाच आलोय, म्हणजे एकटाच आता चढायला सुरुवात करतोय आणि दम पण लागलाय. आणि आता जसा जसा हाईट वरती चढलोय ना, आता दम वाढत चाललाय, दम लागत चाललाय. बस एवढंच. आता वरती जाऊन आहे ना मस्तपैकी जा, दर्शन घे आणि मन मोकळेपणे आराम कर. चला पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो बरोबर 1:30 वाजत आहेत आणि आम्ही आता ब्रिजवर पोहोचलोय. म्हणजे आम्ही 11 वाजता ट्रॅक केला आहे. 1:30 वाजता ब्रिजवर पोहोचून 2.5 तास पूर्ण झालेत आम्हाला ब्रिजवर पोहोचलोय. आता 2 वाजले. ते माझ्या मागे बघू शकता कसला वॉटरफॉल आहे. आणि जस्ट खाली कसलाच वंडा आहे, म्हणजे खोल आहे. मागे बघा, ती बघा वॉटरफॉल. मित्रांनो आम्ही इथून स्टार्ट केला होता 8 वाजता काल आणि आता वाजते 3:30. म्हणजे आम्ही दुपारी म्हणजे 11 वाजता सुटलो वरून केदारनाथवरनं आणि ते 3:30ला पोहोचलो. म्हणजे 4.5 तासाचा पल्ला आमचा झाला. तसं मजा आली आहे उतरायला. जायला 7 तास लागले, यायला 4.5 तास लागले. म्हणजे 3 तासाचा डिप्रेशन पडला आमच्यामध्ये. आता पुढे आता जायचंच आहे, दाखवतो. आता इथे येऊन बसलोय आम्ही. 100 खांब चालले ना, म्हणजे खांबावरती नंबर आहेत 1 पासून ते 100पर्यंत. 450 खांब चढायचे असं पूर्ण. ते 450 खांब चढलो ना की समजायचं मंदिरात पोहोचलो. आता पुढे जातो आम्ही. धन्यवाद. तर मित्रांनो आता सांगतो तुम्हाला की आम्ही इथून 8 वाजता ट्रॅक सुरू केला होता. तर ह्या भावाला आहे ना 10 तास आहे चढायला आणि याला 9.5 आणि याला 7.5 आणि मला पण 7.5च. आम्ही असे चढलोय, म्हणजे प्रत्येक मागे पुढे होता आणि असा इथून चढलोय बघा. 4 वाजलेत आणि आपण गौरीकोंडच्या जस्ट खाली आहोत. हाच तो गौरीकोंड, तिथे जाऊन नावायचा असतो. छान केला. चाललो आता परत आपल्या रूमवर. गौरीकुंडला जर नाव झाला असेल ना, इथे गौरीकुंड आहे आणि इथे जस्ट बाजूला नदी आहे. ह्या नदीचं थंडगार पाणी आहे आणि त्या गौरीकुंडमध्ये ना पूर्णपणे गरम पाणी आहे. गरम पाण्याचा कुंड. तुम्हाला गरम पाण्याचा नावाचा असेल तर गरम पाण्यात नावा, नदीत नावा. आम्ही आता सोनप्रयागला पोहोचलो आहे आणि इथेच करतो ब्लॉगला समाप्त, कारण का ब्लॉग मोठा होईल. धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.